मंडळी, राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून प्रचाराची धामधूम सुरू आहे। दरम्यान माहीमच्या जागेवरून हे प्रकरण चांगलंच रंगलं आहे। किंबहुना पहिल्यांदाच प्रचारात पेच निर्माण होत असल्याची एक वेगळीच रंगतदार गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे। कारण इथं तिन्ही सेना पक्ष आमने सामने असून तिघही जोरदारपणे निवडणूक लढवण्याबाबत एकमेकांशी बोलत एकमेकांना आव्हान देत आहेत। त्यातच महायुतीमधील मोठा भाऊ असलेल्या भाजपनं राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यास सांगितलं आहे। त्यामुळे या ठिकाणी निवडणूक रंगतदार स्थितीत आहे। हा नेमका काय गोंधळ आहे? अप्रत्यक्षपणे अमित ठाकरेंसाठी भाजप शिंदे गटाला माघार घेण्यास भाग पाडतंय का? सदा सरवणकर यांची यावर भूमिका काय असणार, हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात आहेत। आता यावरून महायुतीमध्ये दोन भूमिका पाहायला मिळत आहेत। कारण अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची मागणी भाजपनं महायुतीकडे केल्याचं समोर आलं आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की अमित ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक असून त्यांना पाठिंबा मिळाला पाहिजे। तोच दुसरीकडे महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं माहीम विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे। तसंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील या जागेवरून आपला उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे। ही राज्यातील एक अशी जागा आहे जिथं शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन सेना शक्ती आमने सामने आहेत। कोणतीही निवडणूक लढवणारे अमित ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील दुसरे व्यक्ती आहेत। त्यांचे वडील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही। अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा होताच माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीची स्थिती निर्माण झाली आहे। नव्या पिढीतील ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं मनसेला माहीम विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांचं कडवं आव्हान उभं ठाकलं आहे। यापूर्वी अमित ठाकरे म्हणाले होते की मला त्यांच्या विरोधकांची काळजी नाही, कारण त्यांना निवडणूक लढवण्याची संधी त्यांच्या वडिलांनी दिली होती आणि जनता त्यांचं भवितव्य ठरवेल। कुणीही एकटं लढू शकत नाही, स्पर्धा असली पाहिजे। मात्र आता भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानामुळे या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे। तसंच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी मी बोलणार असून ते या संदर्भात निर्णय घेतील असंही शेलार म्हणाले। यात महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसले तरी यामुळे एका वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थानं जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे। सदा सरवणकर यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही, ते महायुतीचे उमेदवार आहेत, म्हणून महायुती म्हणून निर्णय करावा हे माझं म्हणणं असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे। त्यामुळं माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुती पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळं आता सदा सरवणकर यांना माघार घ्यायला लावली जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या होत्या। परिणामी सरवणकर यांच्या शाखेबाहेर शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते आणि त्यांनी निवडणुकीतून माघार न घेण्याची मागणी केली। महायुतीच्या नेत्यांनी अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा विचार मांडल्यानंतर सरवणकरांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांची सदा सरवणकर यांनी समजूत काढली। आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या येण्याचं कारणही मला कळलं आहे। मी उमेदवारी मागे घेणार अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत, मात्र या बातमीत किंचितही सत्यता नाही असं स्पष्टीकरण देखील सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांना दिलं। तसंच राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते एकनाथ शिंदेंनी आपल्याला पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे। महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आशीर्वाद दिलेला आहे। त्यांची इच्छा एकच आहे, माननीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा उमेदवार हा इथून निवडून आला पाहिजे। आपण सर्वजण मागील अनेक वर्षांपासून शिवसेना प्रमुखांचे आदेश पुढे घेऊन जात आहोत। एकनाथ शिंदेही शिवसेना प्रमुखांच्या विचार पुढे नेण्याचं काम करत आहेत, म्हणूनच आपण निश्चिंत राहायला हरकत नाही असंही सदा सरवणकर म्हणाले। त्याचप्रमाणे या सर्व घटनाक्रमावर राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले की अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील। त्याचबरोबर विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विधानसभेचं तिकीट दिलं आहे। ही एकनाथ शिंदे यांची सरवणकर यांच्या प्रती असलेली कमिटमेंट आहे, कारण सरवणकर यांनी पडत्या काळात एकनाथ शिंदे यांना आणि आम्हा सर्वांना सहकार्य केलं आहे। त्यामुळं सरवणकरांना डावलणं योग्य ठरणार नाही। याच भावनेतून एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना निवडणुकीचं तिकीट दिलं आहे। या संदर्भातील सर्व निर्णय हे एकनाथ शिंदे यांचे असतील, ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय। एकंदरीतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायानं भाजपसह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यामुळे
आता मनसे आणि महायुतीत मैत्रीपूर्ण लढती होतील का? महायुती किमान अमित ठाकरे यांना पाठिंबा देईल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे हे वरळीमधून आमदार आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता अमित ठाकरे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे 2019 राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना वरळीत पाठिंबा दिला होता. तसा पाठिंबा उद्धव ठाकरे हे अमित ठाकरेंना देतील अशा चर्चा होत्या. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माहीम मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला असून महेश सावंत हे माहीममधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत. मात्र आता आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुती काय निर्णय घेईल हे पाहावं लागेल. सदा सरवणकर यांनी जरी माघार न घेण्याचा निर्णय घेतला असला तरी अजून फॉर्म मागे घेण्याची तारीख उलटून गेलेली नाही. त्यामुळं महायुतीत बऱ्याच घडामोडी घडू शकतात. येत्या काळात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींवर आपली नजर कायमच असणार आहे. पण सदा सरवणकर यांनी माघार घेऊन अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा का, की मैत्रीपूर्ण लढतीतून आपली उमेदवारी कायम ठेवावी, याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.